सर्वांचं या विशेष पत्रपरिषदेमध्ये खूप खूप स्वागत। आज माझ्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा नंबर 70 याचे माजी आमदार सन्माननीय सुभाषजी धोटे साहेब उपस्थित आहेत। अतिशय म्हणजे रोज कुठली तरी चोरी जी आहे ती आम्ही जेव्हा बघत आहोत तेव्हा पकडल्या जात आहे। पण या चोरीच्या संदर्भामध्ये 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत की निवडणूक आयोग आणि भाजपा कसे हातामध्ये हात घालून या देशाच्या लोकशाहीमध्ये वोटचोरी करत आहे, कशा पद्धतीनं या देशाच्या संविधानाला तारकार करत आहे, कशा पद्धतीनं निवडणूक आयोग हे भाजपच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे, याचं स्पष्ट उदाहरण जे आहे ते मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे, पुराव्यानिशी मांडणार आहे। आपण बघितलं असेल की कशा पद्धतीनं एका वेळेस ऑनलाईन वोटिंग रजिस्टर करण्याचं काम जे आहे ते केलं। राजुरा मतदारसंघामध्ये 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत 6,853 मतं हे रजिस्टर करण्यात आले आणि जेव्हा ती चोरी पकडली गेली 15 ऑक्टोबर 2024 म्हणजे 20 ऑक्टोबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला मोजणी झाली, 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 15 ऑक्टोबरला ही चोरी पकडल्या गेली। ही चोरी पकडल्या गेल्यानंतर याच्यावर FIR जो आहे तो राजुराच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आला। हा FIR 19/10/2024 म्हणजे मतदानाच्या 1 दिवस आधी झाला। त्याचा क्रमांक 0629 0629 0629 त्याचा नंबर आहे। आता हे सगळे झाल्यानंतर कोणत्या IP ॲड्रेसवरनं हे रजिस्ट्रेशन झालं? ARO नेट आपल्याला माहिती आहे, एनरोलमेंट ऑन नेटवर्क, हे जे आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे। इलेक्ट्रोल रोल ऑनलाईन नेटवर्कवर ह्या गोष्टी करण्यात आल्या। मग त्याचा IP ॲड्रेस असतोच, त्याचा ईमेल ॲड्रेस असतोच, त्याचा मोबाईल नंबर असतोच। या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या तिन्ही गोष्टीची मागणी तपासणी जी आहे ती PIनी सुद्धा इलेक्शन कमिशनकडे दिलं, स्वतः आमदार साहेबांनी दिलं। आमदार साहेबांनी वेळोवेळी स्मरणपत्र दिले निवडणूक आयोगाला। निवडणूक आयोगाकडनं याची आम्ही तपासणी करत आहोत। अशा पद्धतीचं सातत्यानं खोटं जे आहे ते सांगण्यात आलं, पण वास्तविकता अशी आहे की आजपर्यंत काही झालेलं नाही। मी आपल्याला सांगतो, हे पत्र क्रमांक जे आहे हे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरला इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर आणि सब डिव्हिजनल ऑफिसर राजुरा यांनी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की प्रोव्हाइड द IP ॲड्रेसेस ऑफ रेफरन्स नंबर विथ डेट अँड टाईम। दूसरं, विच मोबाईल नंबर वेअर यूज टू क्रिएट सेड रेफरन्स नंबर्स। तीसरं, विच ईमेल IDs यूज टू क्रिएटिंग सेड रेफरन्स नंबर्स। चौथं, विच मोबाईल नंबर्स आर यूज्ड फॉर OTP व्हाईल रजिस्ट्रेशन। आणि पाचवं, एनी अदर रेलिव्हंट इन्फॉर्मेशन विच वॉज युजफुल फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन। आज 11 महिने पूर्ण होत आले, सप्टेंबर महिन्यामध्ये आहे, 10-11 महिने झालेले आहे। आजपर्यंत ना त्याची चौकशी सुरू आहे, FIR रजिस्टर झाल्यानंतर कोणाची अटक नाही आहे। सायबर डिपार्टमेंटला आम्ही दिलेलं आहे, आमच्याकडे आलं नाही, आम्ही इलेक्शन कमिशनला दिलेलं आहे, आम्ही करतो आहे, आम्ही तपासतो आहे, आम्ही पाहतो आहे, आमच्याकडे आल्यावर आम्ही कारवाई करू। याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की हा जर IP ॲड्रेस मिळाला, मी पुन्हा एकदा सांगतो आपल्या सगळ्यांना, हा जर IP ॲड्रेस मिळाला, हे जर ईमेल मिळाले, हे जर मोबाईल नंबर मिळाले रजिस्ट्रेशनचे आणि OTP नंबरचे, तर या देशामध्ये कोण चोरी करत आहे लोकांच्या वोटची, कोण या देशामध्ये वोट चोर आहे हे स्पष्टपणे समोर येणार आहे। आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी थांबवलेलं आहे। याच्यात होम डिपार्टमेंट असेल, इलेक्शन डिपार्टमेंट असेल आणि इलेक्शन कमिशन या तिघांच्याही संगनमतानं या देशामध्ये लोकशाहीची गळचेपी होत आहे। मग बरोबर आहे, मग लोकांना रोजगार मिळतो का नाही मिळत काही फरक पडत नाही, महागाई वाढली काही फरक पडत नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत काही फरक पडत नाही, कोयता गँग रोज लोकांना मारते काही फरक पडत नाही, गँगवॉर सुरू आहे पुण्यामध्ये काही फरक पडत नाही, कारण वोट चोरी करून आपण निवडून येतो। इथे पकडलेलं आहे, पोलिसांनी FIR केलेलं आहे आणि पोलिसांनी मागणी केलेली आहे, 10 महिने झालेले आहे, त्याच्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करत नाही आहे। जर या गोष्टी येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर यांनी आम्हाला दिल्या नाही, हे सत्य समोर आलं नाही, हे IP ॲड्रेसचे लोक हे चोर पकडल्या गेले नाही, तर आम्ही कोर्टामध्ये या संदर्भातली दाद ही मागितल्याशिवाय राहणार नाही। सरकारला आम्ही एक्सपोज केल्याशिवाय ठेवणार नाही। आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये तेच जे भोंगाडे महाशय आहे
हे तिथे आता तथाकथित वोट चोरी करून निवडून आलेले आहे. त्याच्यानंतरही 11,000 वोट जे आहे ते वाढवलेले आहे. कारण की वोट रजिस्ट्रेशन हे तुम्ही फॉर्म जोपर्यंत भरता, शेवटला डेट फॉर्म वापस घेण्याची, त्या डेटपर्यंत तुम्ही नवीन वोटर रजिस्ट्रेशन करत आहात. एवढं होऊनही राजुरामध्ये 11,667 मतं जे आहे ते वाढवलेले आहे. टोटल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 57,955 वोट 5 महिन्यात लोकसभापासून तर विधानसभेपर्यंत वाढवलेले आहे. एवढ्या गतीने लोकसंख्या वाढलेली नाही आहे. एक आकडा मी लक्षात आणून देतो की महाराष्ट्रामध्ये 18 वर्षापेक्षा जास्त वयाची लोकसंख्या, हे फॅमिली वेलफेअर आणि हेल्थ डिपार्टमेंट जे आहे केंद्राचं, त्याच्याप्रमाणे 9,54,00,000 18 वर्षाच्या वयाची पॉप्युलेशन महाराष्ट्रामध्ये आहे. मात्र वोटर रोलवर 9,70,00,000 आहे. म्हणजे कशा पद्धतीचे हे गडबड घोटाळे आहे, हे गडबड घोटाळे स्पष्टपणे आपल्या समोर आणलं. आता एक दुसरी गोष्ट, एका कॅन्डिडेटनी राष्ट्रवादीच्या तक्रार केली की BJPच्या कॅन्डिडेटचे लाखो रुपये एका घरामध्ये आहे आणि साहित्य आहे आणि ते पैसे मतदानाच्या आदल्या दिवशी लोकांना वाटत आहे. या तक्रारीवर यांचा स्पेशल फ्लाईंग टीम जी असते त्या STFनी FST फ्लाईंग स्क्वॉड टीम जी आहे त्या फ्लाईंग स्क्वॉड टीमनी जी आहे तिथे रेड केली. 61 लाख रुपये आदल्या दिवशी सापडले. BJPचं सगळं साहित्य त्याच्यामध्ये सापडलं, पण कुठलीही कारवाई नाही, कोणाला अटक नाही. गुन्हे दाखल केलेला आहे, तुम्ही कारवाई काय केली? म्हणजे स्पष्टपणे पोलीस डिपार्टमेंटलाही दबावाखाली आणून निवडणुका ज्या आहे त्या जिंकण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे. भाजप सरकारसाठी या निवडणूक आयोगाने जे आहे ते केलेलं आहे. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, खोटं बोलतात या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त. त्यांनी सांगितलं की 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फॉर्म नंबर 17C जे आहे ते तुम्ही मागितले पाहिजे. आमदार धोटे साहेब यांनी 1 जानेवारी 2025, आता तुम्ही काउंट करा की 23 नोव्हेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 किती दिवस होतात? डिसेंबरचे 31 आणि 9 दिवस 7 दिवस नोव्हेंबरचे, म्हणजे 38 दिवस होतात. 39व्या दिवशी जो व्यक्ती अप्लाय करतो की मला फॉर्म नंबर 17C बूथ वाईज डेटा पाहिजे. फॉर्म नंबर 17C तो असतो जो किती मतदान होतं, किती मतदान झालं आणि किती मतदान नाही झालं. उमेदवाराला ते मिळत असतात, पण नंतर गडबडी याच्यामध्ये केलेली आहे, कारण वोट वाढलेला आहे, ते दिलं नाही आहे. फॉर्म नंबर 20 जो 17चा रेप्लिका असतो तो अपलोड होत नाही. मग बूथ वाईज तो मतदारसंघ वाईज टाकून देण्यात येतो, म्हणजे तुम्हाला बघताच येत नाही. ते दिलं नाही आहे. का नाही दिलं? मग चंदीगड हायकोर्टाने जेव्हा सांगितलं की तुम्ही हा डेटा दिला पाहिजे, तेव्हा तुम्ही नियम बदलून टाकले. सेक्शन 93 मध्ये तुम्ही बदल करून टाकला आणि हे आकडे देता येणार नाही. आणि किती हास्यास्पद, जे निवडणूक आयुक्त आहे ते टेक्नॉलॉजी जाणणारे आहे, IITचे असं मी ऐकलं ते, आणि ते सांगतात की तुम्हाला व्होटिंगच्या तिथले आम्ही फुटेज कसे देऊ शकतो, आया बहिणींची प्रायव्हसी कॉम्प्रोमाइज होईल. काही ओयो हॉटेलचे थोडी आम्ही डिटेल मागितले होते, मतदानाचे मागितलेले होते, आम्ही मतदान करतानाचे डिटेल मागितले होते. स्पष्टपणे दिसत आहे लोकसभेची निवडणूक स्वतः प्रधानमंत्री हारलेले आहे, BJP हारलेली आहे. ADRची या संदर्भामध्ये केस आहे 79 सीट्सला घेऊन. महाराष्ट्राची निवडणूक संपूर्णपणे चोरलेली आहे. वोट चोर करून आलेलं सरकार आहे. वोट चोर गद्दी छोड ते खरं आहे, आणि त्याच्यामुळं सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाशी या लोकांचं काही देणं घेणं नाही. आणि आता तर हे पेपरवर पुरावे आहे. अशीच केस धाराशिवची पण आहे. तहसीलदारांनी स्वतः 6,000 बोगस वोट पकडले होते, चावडी वाचन केलं. चावडी वाचन करून तहसीलदारच्या लक्षात आलं की हे बोगस वोटर आहे, त्यांनी FIR टाकला. त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई नाही आहे. प्रत्येक ठिकाणी पकडल्यानंतर FIR रजिस्टर झाल्यानंतर निवडणूक आयोग जर ह्या गोष्टी पुढे आणत नसेल, पोलीस डिपार्टमेंट, सायबर सेल डिपार्टमेंट या गोष्टी जर सत्य पुढे आणत नसेल, तर चोर भाजपच आहे. आणि त्याला मदत करायला पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्शन कमिशन आहे, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. हे जर 1 महिन्याच्या आतमध्ये इलेक्शन कमिशननी पोलीस डिपार्टमेंटला, डिपार्टमेंट ऑफ होमला जर सांगून हे केलं नाही, तर 1 महिन्यात आम्ही कोर्टामध्ये जाणार आणि न्यायालयासमोर न्याय मागणार. जनतेच्या न्यायालयात आम्ही ऑलरेडी आहो. वोट चोर गद्दी छोड 13 दिवसाची यात्रा राहुल गांधींनी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक ब्लॉक वाईज याच्या संदर्भामध्ये जनजागृती केलेली आहे, मोर्चे काढलेले आहे. पण हे सरकार इतकं बेशरम झालेलं आहे
वोट चोरून निवडून येत असल्यामुळे आणि मीडियावर पूर्ण कब्जा असल्यामुळे ह्या लोकांचं सगळं फावत आहे. पण आता काँग्रेस रस्त्यावर आलेली आहे आणि आम्ही न्यायालयाची लढाई आणि जनतेच्या न्यायालयाची लढाई ह्या दोन्ही लढाया ज्या आहेत त्या आम्ही ताकदीनं लढणार आहोत. हो, मी धोटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या संदर्भात संबोधित करावं. आता आमचे जे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते जे आहे अतुलजी लोंढे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तंतोतंत खऱ्या आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जवळपास 19,000 मत त्यांनी वाढवले आणि मतदान प्रक्रिया मतदान सुरू व्हायच्या अगोदर आमच्या काही कार्यकर्त्याचे किंवा आमच्या काही BLAचे लक्षात आल्यानंतर आम्ही राजुराच्या रिटर्निंग ऑफिसरला अर्ज केल्यानंतर त्यांनी थातून माजून 2 दिवसामध्ये 6,853 मतं डिलीट केले. तर डिलीट करायची प्रोसिजर जसं आहे, मतं एनरोल करताना आपण 6 नंबरचा फॉर्म वापरतो, मतं ट्रान्सफर करताना 7 नंबरचा फॉर्म वापरतो आणि मतं डिलीट करण्यासाठी 8 नंबरचा फॉर्म वापरतो. पण कुठलाही फॉर्म न वापरता त्यांना वाटलं की हे कुठलंच असं नाही म्हणून 6,853 डिलीट करून टाकले. पण तरी त्यानंतरसुद्धा 11,000 11,500 मतं शिल्लक होती. आता माझा म्हणजे असा आरोप आहे की याच मताच्या भरोशावर हा जो BJPचा उमेदवार 3,000 मतं निवडून आलेला आहे, या बोगस मताच्या भरोशावर तो निवडून आला असं माझा डायरेक्ट त्याच्यावर आरोप करायचा आहे. आणि दुसरा मुद्दा जो सांगितला की आमच्या एका मतदारसंघामध्ये गडचांदूर म्हणून गाव आहे, शहर आहे, नगरपालिका आहे, त्या शहरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी BJPच्या उमेदवाराचे पैसे, त्याचे प्रचार साहित्य, बाहेरून आलेले त्याचे नातेवाईक किंवा BJPचे कार्यकर्ते 4 लोक हे पकडल्यानंतर पोलीस FIR करत नव्हती. मग आमच्या लोकांनी निवडणूक आयोगाला मेल केला. ताबडतोब निवडणूक आयोगाची टीम आली चंद्रपूरची. त्यांनी 61 लाख रुपये जप्त केले, सगळं सामान जप्त केलं आणि ते पैसे अजूनही पोलीसमध्ये जप्त आहे. परंतु शेवटी अजूनपर्यंत पोलिसनं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. FIR मध्ये सगळं लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये लागेल तर मी तुम्हाला पाहिजे तर FIRची कॉपी देऊ शकतो. तर असं इतकं काम जर, असं मिंद्या काम जर हे सरकार किंवा निवडणूक आयोग करत असेल तर सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहणार नाही. आणि आमच्या लोंढे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे किंवा आमचे नेते मान्य राहुलजी गांधी ज्या प्रकारे बिहारमधील घटना सांगत आहे किंवा कर्नाटकमधील त्यांनी जी मध्यपुराची घटना सांगितली ती तंतोतंत संपूर्ण देशामध्ये लागू होऊन राहिलेली आहे. म्हणजे हे सगळी ओट चोरीचं प्रकरण आज निवडणूक आयोगाने जर सिरियसली घेतलं तर या देशामधील ज्या निवडणुका झाल्या त्यापैकी कुठल्याही निवडणुकीमध्ये पारदर्शकता नव्हती, ना लोकसभेमध्ये होती ना विधानसभेमध्ये होती. तर माझा स्पष्ट असा आरोप आहे की प्रधानमंत्री असो किंवा या राज्याचं सरकार असो, हे ओट चोरीच्या माध्यमातून निवडून आलेलं असल्यामुळे या सरकारला बरखास्त केलं पाहिजे अशी मी प्रामुख्याने मागणी करतो. नाही, तसं जर म्हटलं तर तुम्ही मला 70,000 मतं कशी मिळाले? जर माझ्याबद्दल नॅरेटिव्ह होता किंवा लोकांवर नाराजी होती तर मला 70,000 मतं मिळाले, त्याला 73,000 मतं मिळाले. जर माझ्यावर नॅरेटिव्ह असती तर मी एकदमच खाली गेलो असतो ना. सरकार त्यांचं नाराजी आमच्यावर कशी राहणार आहे? हां, आमच्या स्तरावर आम्ही चौकशी सुरू केलेली आहे. आता आम्हाला तिथं गडचांदूरसारखं एक आमचं शहर आहे, त्याच्यामध्ये अजूनही आम्हाला 1100 मतं वाढीव मिळालेले आहे. आमचं राजुरा म्हणून एक नगरपालिका आहे, तिथंसुद्धा 800-900 मतं आम्हाला वाढीव मिळालेले आहे. आता ते कुठल्या स्तरावरची अजून आता आमचा शोध सुरू आहे. ते एक तर त्याच्यामुळे आम्हाला ती निवडणूक आयोग ते देत नसल्यामुळे आता पर्सनली घरोघरी जाऊन आम्ही शोधून राहिलेलो आहोत. काय आहे, बापाचं नाव FFTT SSIL वगैरे असेल तर कसं, आणि घर नंबर 0 असेल तर कसं करायचं? त्यामुळे घरोघरी जाऊन या गोष्टी ज्या आहेत त्या शोधावं लागत आहे.
बऱ्याच ठिकाणी जर सापडलं आहे की एकच व्यक्ती रजिस्टर आहे बूथ नंबर 1 वर 5 वर 15 वर, मग तो ॲसिटोन लावून शाई मिटवून दुसऱ्या याच्यात मतदान करतो आहे. मी राहतो समजून घ्या नंदनवन भागामध्ये नागपूरमध्ये, आणि माझं मतदान जे आहे ते हनुमाननगरमध्ये आलं. हनुमाननगरमध्ये बसलेला आमचा BLA कसा ओळखणार की हाच तो व्यक्ती आहे का? आधार कार्ड घेऊन आलेला आहे, वोटर ID घेऊन आलेला आहे, लिस्टमध्ये नाव आहे. अशा अनेक घटना ज्या आहे वोट चोरीच्या त्या स्पष्टपणे पुढे येत आहेत. हे जे आहे हे पकडल्या गेलेलं आहे ना, हा आरोप नाही आहे, हा आरोप नाही आहे, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. बघा मी तुम्हाला सगळं दाखवतो. ह्या सगळ्या ह्या ॲप्लिकेशन्स आहेत ह्या सगळ्या, आणि शेवटी मी तुम्हाला दाखवतो हे FIRच्या कॉपीज आहेत. या सगळ्या मी बिकडजींना सांगतो, ह्या सगळ्या तुम्हाला उपलब्ध करून देतील. हे FIRच्या कॉपीज आहेत. रजिस्टर्ड FIR आहे, ॲक्शन घेतलेली आहे, 61 लाख रुपये सापडलेले आहे, मतचोरी सापडलेली आहे, मतचोरी सापडलेली आहे. कशा पद्धतीनं ऑनलाईन केल्यानंतर सुद्धा BLOला जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करावं लागतं. ते व्हेरिफिकेशन का झालं का, तुम्ही मतदान घेताना काही केलं का, तर हो. का देत नाही या व्हिडिओ फुटेज? कारण की अनिल मसीहा व्हिडिओ फुटेजमध्ये सापडलेला आहे. मान्य केलं होतं का सापडल्यानंतरही? सुप्रीम कोर्टाने जेव्हा फुटेज पाहिले तेव्हा सांगितलं की डेमोक्रेसी अंडर थ्रेट. मनसेला मवियामध्ये सहभागी करून घेण्यासाठी विविध स्तरावरती चर्चा केली जाईल अशा पद्धतीची माहिती आता समोर येते आहे. मवियामध्ये मनसे असेल का? नाही, आता असं आहे की कोणते सूत्र आहे ते सूत्र मला आजपर्यंत कधी सापडले नाही. या संदर्भामधली जी काही चर्चा आहे ती त्या चर्चे संदर्भामध्ये अध्यक्ष किंवा आमचे CLP नेते किंवा थोरात साहेब ज्येष्ठ नेते जे तेच बोलू शकतील. पण मला असं वाटत नाही की असल्या कुठल्या चर्चा आता सुरू आहे. माझ्या माहितीत तशाच कुठल्या चर्चा असं नाही, मला नाही माहिती. लालबागच्या राजाचं विसर्जन रखडल्यानंतर आता एका कार्यकर्त्यावरती ज्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये एक व्हिडिओ व्हायरल केला होता, त्या कोळी बांधवांवरतीच थेट अब्दुल हुसेनचा दावा हा दाखल करण्यात येत आहे. हिरालाल वाडकर असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्यावरती अब्दुल हुसेनचा दावा हा मंडळाच्या वतीने दाखल केला जातो. मला असं वाटतं की धर्म ही आस्थेची बाब आहे आणि धार्मिक प्रथा परंपरा ज्या आहे त्या व्यवस्थित पाळल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी जर अडथळे निर्माण करत असतील, कायदा सुव्यवस्थेची स्थिती जर निर्माण होत असतील तर पोलिसांनी त्या संदर्भामध्ये योग्य कारवाई केली पाहिजे. त्याला राजकारणाचा मुद्दा करण्याचं काही कारण नाही आहे. धर्माला राजकारणाचे मुद्दे तेच लोक करतात जे लोक देवाला मानत नाही, जे लोकांचा श्रद्धेवर आणि आस्थेवर विश्वास नाही आहे, पण त्याचा वापर करून राजकारण कसं करायचं. म्हणजे आईच्या मृत्यूनंतर मुंडन नाही करायचं, पण आता निवडणूक आहे बिहारची म्हणून पिंडदान करायला जायचं 1 वर्षांनी. ते 1 वर्षांनी कोण पिंडदान करतं? कारण त्यांच्या भावांनी पहिलेच पिंडदान केलेलं आहे. आता ते निवडणुकीसाठी आईचं पिंडदान करायला चाललेले आहे. असं काँग्रेस विचार करत नाही. काँग्रेस आस्था, श्रद्धा, धर्म याचा राजकारणामध्ये वापर निषिद्ध मानतो. चोरी पकड़ी जाए फिर भी सीना चोरी जो है वो करने से बीजेपी बाज नहीं आती. और बीजेपी का पिट्ठू जो पिट्ठू है, इलेक्शन कमीशन और गृह मंत्रालय, ये किसी न किसी तरीके से बीजेपी को बचाना चाहता है. इसका सबसे बड़ा उदाहरण आज मैं आपके सामने देने वाला हूँ. चंद्रपुर जिले की राजूरा विधानसभा नंबर 70, इसमें चोरी पकड़ी गई थी. 1 अक्टूबर से 15 अक्टूबर तक जो ऑनलाइन वोटर रजिस्ट्रेशन किया गया था वो बोगस था, वो पकड़ा गया था. उसकी कंप्लेंट वहाँ के हमारे जो आमदार थे धोटे साहब, इन्होंने चुनाव आयोग के अधिकारी से की, जांच की गई, FIR दायर किया गया और वो 6583 वोट जो है, 6853 वोट वो डिलीट किए गए. चोरी पकड़ी गई, FIR हुआ. FIR का नंबर है 0629. राजूरा पुलिस स्टेशन में FIR हुआ है. इलेक्शन कमीशन ने FIR किया है. लेकिन आज की तारीख है, कितनी तारीख है आज की? आज 9 सितंबर है. आज उपराष्ट्रपति का चुनाव चल रहा है. आज तक कोई भी कार्रवाई हुई नहीं है. हमारा सीधा आरोप है कि इसमें बीजेपी और चुनाव आयोग और इस देश का गृह मंत्रालय हैंड इन ग्लोव है. हाथ में हाथ डालकर ये इस देश के लोकतंत्र, संविधान को और लोगों के वोट के अधिकार को तार तार कर रहे हैं. क्योंकि चोरी से चुन के आते हैं तो फिर बेरोजगारी, महंगाई, महिला सुरक्षा, बाढ़,
लोगों की ज़रूरत है, इसके मुद्दे लेने की ज़रूरत नहीं है। चोर चोरी से चुन के आ रहे हैं, तो ये कर रहे हैं, ये साफ साफ हमारा आरोप है और इसी की वजह से कोई जांच नहीं की जा रही है। दूसरा मुद्दा, उसी उम्मीदवार के 61 लाख पूरे सामग्री के साथ, चुनाव के सामग्री के साथ पकड़े गए और वो उसी के, ऐसा पुलिस ने कहा, ऐसा कांग्रेस नहीं कह रही है, हमने वो पकड़ के दिया, वो बात सही है, लेकिन पुलिस ने ये साफ किया है प्रेस के सामने कि ये पैसा और ये साहित्य जो है, सामग्री जो है, वो बीजेपी के कैंडिडेट की है। फिर भी आज तक कोई भी कार्रवाई नहीं है। हमारा साफ आरोप है कि आईपी एड्रेस आप क्यों नहीं दे रहे। जो 6,853 वोट रजिस्टर किए गए थे, जो पकड़े गए, वैसे तो और 11,000 वोट बढ़ाए गए बाद में, वैसे अभी 1100 वोट गढ़चांदुर में मिले हैं, राजूरा नगर पालिका में 800-900 वोट मिले हैं। तो जो पकड़े गए हैं वो कौन से आईपी एड्रेस से रजिस्टर हुए, मोबाइल नंबर क्या था, ईमेल एड्रेस क्या था, ओटीपी जिस मोबाइल पे लिया वो क्या था, ये इलेक्शन कमीशन से पूछा गया, इलेक्शन कमीशन से पत्र आए, ये सारी चीज़ें जो है वो पुलिस में है, लेकिन आज तक कोई भी कार्रवाई नहीं। क्यों? आज से हम हिदायत देते हैं कि 1 महीने का टाइम जो है, अवधि जो है, वो हम इस सरकार को देते हैं। ये सरकार वो आईपी एड्रेस, वो मोबाइल नंबर, वो ईमेल एड्रेस, ये सारे पकड़े, इसके पीछे कौन है वो लोग सामने आए। ये ऐसा क्यों नहीं कर रहे? क्योंकि ऐसा करने से देश में चोरी करने वाले कौन हैं, ये पकड़े जाएंगे। हमारे चंद्रपुर से लकड़ी गई है प्रभु राम के मंदिर बनने के लिए, और वहीं से ये चोरी भी पकड़ी जाएगी कि चोर कौन है। हमारा ध्यान तो ये है, प्रभु रामचंद्र का भी ध्यान है कि चोरी कौन कर रहा है। चोरी बीजेपी ही कर रही है और ये पकड़े जाएंगे। ये नहीं दिया तो हम न्यायालय में जाएंगे, जनता के न्यायालय में हम है। राहुल जी ने इतनी बड़ी यात्रा की, राहुल जी ने इतनी बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करके सच जो है, एक ही कॉन्स्टिट्यूंसी में 1 लाख वोट माधोपुरा में वो सामने लाया है। तो हम ये चीज़ें जो है वो सामने लाएंगे। 1 महीने का अवधि हम देते हैं। पैसे पकड़े गए हैं उसका भी एफआईआर है, उसके ऊपर भी कोई कार्रवाई नहीं है। तो ये 3 मुद्दे जो है एकदम स्पष्ट तरीके से सामने, चोरी पकड़ी भी गई है, एफआईआर भी हुआ है, लेकिन एक्शन नहीं है। तो मोदी जी का एक वाक्य मुझे बहुत याद आता है कि मेरे इर्द गिर्द कोई भी भ्रष्टाचारी मेरा ताप सहन नहीं कर सकता। पूरे के पूरे भ्रष्टाचारी गोदी में बैठे हुए, गोदी में बैठे हुए। और 45 दिन के अंदर 38वें दिन में माननीय विधायक महोदय सुभाष जी धोटे, इन्होंने फॉर्म नंबर 17C और वीडियो फुटेज ये मांगे थे। फिर क्यों नहीं दिए गए? 45 दिन की दुआई देते हो आप। आपने तो कानून ही बदल दिया। जब चंडीगढ़ हाईकोर्ट ने कहा कि देना चाहिए, फॉर्म देना चाहिए, वीडियो डिटेल देना चाहिए, हम कोई ओयो होटल के थोड़ी फुटेज मांग रहे हैं। हम लोग तो मतदान के फुटेज मांग रहे हैं। अगर अनिल मसीह के मतदान के फुटेज सुप्रीम कोर्ट तक नहीं जाते तो वो भी चोरी हुई नहीं, ऐसा बीजेपी कहती, क्योंकि उसके पहले तो मानने को तैयार नहीं थे। और अनिल मसीह पे क्या एक्शन हुई ये भी आपको पता है। तो कौन चोरी कर रहा है, उसका आईपी एड्रेस नहीं पता, उसका मोबाइल नंबर नहीं पता, ओटीपी कौन से मोबाइल पे पता नहीं, ईमेल कौन सा है पता नहीं, ऐसा हो नहीं सकता। 2 मिनट में मिलता है, लेकिन देना नहीं है। चोरी तो पकड़ी गई है, चोर भी पकड़ा जाएगा। आता त्या आपला जो हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।